Good afternoon, student. Today we will start a new lesson number 16, natural resources. Natural resources म्हणजे काय? तर नैसर्गिक साधन संपत्ती. We get many substances from the nature. These satisfy a variety of our daily needs. Soil, stone, minerals, air, water, plants and animals on the earth are all various kinds of natural resources. निसर्गातून आपल्याला अनेक पदार्थ मिळतात. त्यातून आपल्या वेगवेगळ्या दैनंदिन गरजा भागतात. पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी हे सर्व म्हणजे एक प्रकारची नैसर्गिक संपत्तीच, साधन संपत्तीच आहे. The Earth's lithosphere is made up of land and the hard crust beneath it. The lithosphere is not homogeneous but is made up of many types of rocks. वेगवेगळ्या रॉक्सने बनलेलं आहे. We already studied about the atmosphere, lithosphere in the 6th standard. Resources that are found in the environment and are developed without the inventions of a human is called the natural resources. So many resources are around us which found in the environment. For example, fuels are there, diamonds are there. These resources never invented by the humans. Now we will talk about it. Resources in Earth's crust include minerals, oil, and other fuel, rock, water, elements, etc. रॉक सॉल्ट म्हणजेच सैंधव मीठ, याला आपण रॉक सॉल्ट असं म्हणतो. रॉक म्हणजे काय? दगडी मीठ असं त्याला म्हणतात. नॅचरल रिसोर्सेस इन द अर्थ्स क्रस्ट म्हणजे पृथ्वीच्या कवचातील साधन संपत्ती. The earth lithosphere is made up of land and the hard crust beneath it. The lithosphere is not homogeneous but is made up of many types of rocks. Resources of the earth crust include the minerals, ores, mineral oil and other fuel, rocks, water and element. म्हणजे पृथ्वीच्या शिलावरणाचा भाग जो असतो त्या जमिनीखाली कठीण कवच बनलेले असते. शिलावरण हे एक जिनिस नसून अनेक प्रकारच्या खडकांनी बनलेले आहे. भूकवचातील साधन संपत्तीमध्ये खनिजे, धातुके, खनिज तेल व इतर इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादींचा समावेश होतो. आता मिनरल्स अँड ऑर्स म्हणजेच खनिजे आणि धातुके. मिनरल्स wealth has important place among the natural resources. Minerals are formed by the various process thing place in the environment. Rocks mainly made up of minerals. These minerals can be obtained by mining. नैसर्गिक साधन संपत्तींमध्ये खनिजांना खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. पर्यावरणातील विविध प्रक्रिया ही खनिजे तयार झालेली आहेत हे सर्वांना माहिती आहे. पृथ्वीवरील खडक मुख्यत्वे खनिजानेच बनलेले असतात. खाणकाम म्हणजे मायनिंग द्वारा ही खनिजे मानवास उपलब्ध होतात. After that, only few minerals like for example gold, silver, copper, platinum and bismuth occur in the free states in nature. A majority of metals occur in the form of compounds. Minerals that contain a high proportions of metal are called ores. निसर्गात थोडेच धातू मुक्त स्थितीत आढळतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम आणि बिस्मथ. बहुतेक सर्व धातू संयोजांच्या स्वरूपातच आढळतात. म्हणजे कंपाऊंड स्वरूपात असतात ती. ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातुके म्हणतात.
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, अंडरलाईन दिस स्टेटमेंट. धातुकांपासून धातू किफायतशीररित्या मिळवता येतात. विशिष्ट रंग, चकाकी, कठीणपणा, आकार, फटी, छटा ह्यांच्यावरून खनिजांचे गुणधर्म स्पष्ट होतात. म्हणजे द प्रॉपर्टीज ऑफ मिनरल बिकम क्लिअर फ्रॉम देअर कॅरेक्टरिस्टिक लाईक कलर, लस्टर, हार्डनेस. लस्टर म्हणजे चकाकी, हार्डनेस, शेप, fractures and a streak. Metals are obtained from their ores by excretion and purification. Impurities of sand and soil in an ore are called gangs. म्हणजे धातूंपासून धातुकांपासून धातू मिळवण्यासाठी त्याचे निष्कर्ष व शुद्धीकरण, प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण केले जाते. धातूंमधील वाळू व मातीच्या अशुद्धीला मृदा अशुद्धी असे म्हणतात. नाव वी विल सी हाऊ आर मिनरल्स फॉर्म. म्हणजे खनिजे कशी तयार केली जातात. मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द magma in the earth's crust and lava from the eruption of volcano when they cool and get transformed to the crystal. म्हणजेच क्रिस्टल्स म्हणजे काय, खनिज निर्मिती होते. भूकवचात मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा लाव्हा रस थंड झाल्याने त्याचे स्फटिकात रूपांतर होऊन खनिज निर्मिती होते. Minerals are formed when the solid crystal remain behind after the process of evaporation. म्हणजे बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायूरूप स्फटिक शिल्लक राहिल्यास खनिज निर्मिती होते. After that, minerals get transferred from one form into the another due to the large change in the temperature and pressure. तापमान, दाब यांच्यातील मोठ्या बदलांमुळे खनिजे एकातून दुसऱ्यात रूपांतरित होतात. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस इनऑर्गॅनिक मिनरल्स. फॉर एक्झाम्पल शेल्स फॉर्म फॉर द प्रोटेक्शन ऑफ द बॉडीज. म्हणजे काही सजीवांपासून असेंद्रिय खनिजांची निर्मिती होते. उदाहरणार्थ संरक्षणासाठी तयार झालेल्या शरीरावरील कवच जसे शंख, शिंपले, माशांची हाडे इत्यादी. नाव वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ मिनरल्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. म्हणजे वर्गीकरण अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज, गुणधर्मानुसार त्यांचे वर्गीकरण खनिजांचे. देअर आर 3 टाइप्स. वन इज अ नॉन मेटल minerals, metal minerals and energy minerals. You can see in your textbook 105 page number, you can see one chart. In the non-metal minerals, they are mica, sulfur, etc. Metal, iron, gold, silver, etc. Energy, coal, mineral oil, natural gas, etc. So these are the examples of a non-metal mineral, metal mineral and energy mineral. गुणधर्मानुसार खनिजांचे वर्गीकरण 3 प्रकारात होते. अधातू खनिजे, धातू खनिजे आणि ऊर्जारूपी खनिजे. अधातूमध्ये गंधक, पोटॅशियम, ग्रेफाइट, त्याच्यानंतर हिरा हे सगळे येतात. धातूंमध्ये सोनं, लोह, चांदी, बॉक्साईट, मॅग्नेशियम, प्लॅटिनम इत्यादी येतात. आणि ऊर्जा रूपामध्ये दगडी कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे येतात. नाव सम इम्पॉर्टंट मिनरल्स इन अँड ऑराज. आयर्न ऑरा म्हणजे लोह खनिज. आयर्न occurring in the impure state is called iron ore. Iron ore is used to make a variety of articles like pin, a heavy machinery, for example farming implements, railways, tracks, etc. The 4 auras of iron are magnetic, hematic,
limonite, siderite. These are the four important main auras. Now we will discuss about the manganese. Manganese occurs in the form of a carbonate. कार्बोनेट म्हणजे कार्बोनेटच्या रूपामध्ये मॅग्नीज खनिज असते. सिलिकेट, ऑक्साईड, डाईड ह्या रूपामध्ये पण ते आढळते. मॅग्नीज is a compound of a use of a proportion of a medicines and for giving a pick tiny of a glasses. Manganese is also used in electrical appliances. म्हणजेच इलेक्ट्रिक विद्युत उपकरणांमध्ये ह्याचा वापर केला जातो. Bauxite. Bauxite is the most important ore of the aluminium. It contains 55% of aluminium. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातुक आहे. यामध्ये ॲल्युमिनियमचे प्रमाण 55% इतके असते. बॉक्साईट consists mainly aluminum oxide. Aluminum is very good conductor of electricity and heat. It is used mainly in the transport vehicles and the electric wires. Electric wires, विद्युत तारा, वाहतुकीची साधने, विमाने ह्यांच्यामध्ये ह्याचा उपयोग केला जातो. Now we will discuss about the copper. Copper म्हणजे तांबे. Copper is found in an impure state in the solubility of iron and other minerals. Copper is a very good conductor of electricity. Copper is a very good conductor of electricity म्हणजे इलेक्ट्रिसिटी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यातून पास ऑन होते. Electric wires as well as in a radios, telephone, vehicles and for making kitchen utensils and statues we use the copper. लोह हे लोह व इतर खनिजांच्या सान्निध्यात अशुद्ध स्वरूपात आढळते. तांबे हे शीघ्र विद्युत वाहक आहे. त्यामुळे विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने तसेच भांडी आणि मूर्ती निर्माण करण्यासाठी तांब्याचा वापर केला जातो. मायका. मायका म्हणजे अर्बक. मायका इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे विद्युत रोधक आहे. इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द thickness of the layers. Its layers. Mica has many uses such as in Ayurvedic medicine, electric machines and equipment, wireless communication equipment, etc. मायका म्हणजे अर्बक हे विद्युतरोधक असून त्याच्या थरांच्या जाडीवर त्याची किंमत ठरते. औषधे, रंग, विद्युत यंत्रे व उपकरणे, बिनतारी संदेश यंत्रणा अशा अनेक ठिकाणी मायका म्हणजे अर्बकाचा वापर करण्यात येतो. तर आज आपण महत्त्वाची खनिजे, प्रमुख खनिजे आणि ऑरज, मिनरल्स अँड ऑरज बघितले, म्हणजे खनिजे आणि धातुके बघितले. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.